हे आमच्या पोराचं नाव ठेवलंय. आता लोकांनी नावं ठेवावीत असं नाव ठेवून येत म्हणजे झालं का? हिने मला पण नाही नाव दाखवलेलं. तर अशा काय नाव ठेवलंयस? बर, हे पोराच्या 2 आत्या आहेत. ह्यांनी ते सोन्याचं काहीतरी आणले, लपून ठेवलं. ते नंतर देणार आहेत ना. तिकडं मावशी आहे, तिकडं आमच्या सासूबाई आहेत, आमचे मेवणे साहेब, सासरे बुवा आणि आमच्या मम्मीला तर ओळखत असते ना. आमचे दाजी हे अभ्यास करत नाही बरं का मॅडम. जर बघत असाल तुम्ही, तुम्हाला एकच आव्हान आहे, ह्याच्या कुल्ल्यावरती फटके देण्यात यावेत. ह्याला शाळेच्या बाहेर पावसात उभं करण्यात यावं. हसतोय बघा कसा हसतोय, कसा हसतोय बघा. हा हा नाव बर. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. तुम्ही एवढे दिवस का घेतले नाव ठेवण्यासाठी? म्हणजे लोक तुम्हाला नाव ठेवत होती का? इकडे येऊन उभा राहा तुम्ही, इकडे येऊन उभा राहा. हा म्हणजे हा म्हणून मी रात्रीच विचार केला नाही आजच्या नाव बदलायचं. हे एक विशेषच आहे ना. रातोरात नाव लोक रातोरात सगळं घेऊन पळून जाते, ही नावं बदलतात. 3 ते 4 बसून मी हे नाव बनवलंय. घरच्या घरी टाकवतो. एवढं नाव बनवणं जर सोपं असतं ना तर लोकांनी हेच केलं असतं. तर सगळ्यांना विनंती आहे की माफी असावी. आमचा लाडू बघा, आमचा लाडू झोपलेला आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की नक्की नाव बघा काय ठेवलंय ते. हा काय ठेवलंय नाव? हा थांब. हा बरी आहे. धर दे, मी इकडे उभं धरून उभारतो दे. नाव उघडलं नाव उघडलं. अरे नाव उघडलं देवा नाव. अरे दिसलं. अरे दिसलं. हे जर आम्हाला शूट कर. दिसतंय का सगळ्याला? आता हे नाव बघा, इथं असं वर खाली दिसत असेल. काय घेतो जरा जवळ घे जरा. दिसतंय का? ओजस निखिल वाघ. आणि मला ऑर्डर काय? हे गणपतीचं नाव आहे ओजस, हे असं मला बायकोनं सांगितलंय. म्हणून यांनी रात्री 4 वाजता सर्च पण केलं मी. तुम्ही पण सर्च करून बघा ओजसचं मिनिंग काय होते. नाही तर काय आहे, लोक आजकाल पोराच्या नावावरनं वादावादी करते. आम्ही काय एवढं मोठं नाही म्हणा, पण पुढं भविष्यात जाऊन आमच्या पोराच्या नावावरनं वादावादी नको व्हायला म्हणून पंगत उठली कारण पाहुणं काय उठलं नाही जेवायचं. 4 पंक्ती संपल्यात कारण पाहुणं जेवण काय सपवणं झाल्यात बघा. ते बघा वाढू देत काय, अजून वाढू देत.